नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीत पवना उड्डाण पुलाजवळ इंद्रायणी नदीतली मासे आणि खेकडे विकणारे हे आदिवासी कुटुंबातील महिला आहेत. प्रत्यक्षात जर पाहिलं तर समुद्री माशापेक्षा नदीचे मासे जे आहेत हे खाण्यासाठी औरच असतात. तर हे कोणते मासे आहेत? काय नाव तुमचं? रंजना गोगरे. बर, कोणते मासे आहेत? काय मरळ आहे. मरळ. बर, नदीला कोणत्या कोणत्या जातीचे मासे असतात? नदीचं मरळ राहतं, लोळी राहतं, मळवे राहतं, वांजी राहतं. सगळ्यात खाण्यासाठी कुठले मासे चांगले? सगळं मरळ, शिंगटे, वांजी. बर, हा, काय नाव तुमचं आणि काय सांगाल कुठले कुठले मासे भेटतात? माझं नाव रुपाली मोरे आहे. वळंजी असते, शिंगटे असतात, खवले असतात, वांब असते, शिवडा असतो. बर, आणि तुम्ही चिलापी किती वाजता मासे पकडायला जाता आणि कधी विकायला येतात? आम्ही सकाळी 6 वाजता जातो आणि विकायला 4 वाजता येतो. बर, काय तुम्हाला इथं रस्त्याच्या कडेला बसावं लागतं? तुम्हाला काही स्पेशल जागा भेटावं असं काही मागणी? स्पेशल जागा भेटावा अशी विनंती आहे, पण ते इथं बसून बी देत नाही. आता पुढं जागा देतात, पुढं नाही. आम्हाला वाटतं की इथंच बसून द्यावं, आम्हाला असं वाटतं. काय नाव तुमचं? नाव काय? हिरा. बर, काय आणलेत? कसे खेकडे? काय कधी पकडाय जातात? कसे काय? रात्रीच्या. रात्रीचे. तर अशा पद्धतीनं कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये उड्डाण पुलाच्या बाजूला या ठिकाणी हे आदिवासी कुटुंबातील जे व्यक्ती आहेत फ्रेश मासे घेऊन येत असतात आणि हे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कधी कधी या ठिकाणी हे मासे घेऊन आल्याच यांचे मासे संपून जातात आणि नागरिकांचा हिरमोड होतो. एकदम जिवंत मासे असल्यामुळं यांच्या माशाला जास्त मागणी असते आणि त्यामुळं जे आपले मासे खाणारे जे काही म्हणजे आता पावसाळा सुरू झाल्यानंतर खेकडे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी काय कसे मासे असतात? काय नाव तुमचं? मासे काळू मोरे बोलतोय मी. हे मासे पवना नगरचे आणि कामशेत शहरातले मासे 1 नंबर असतात. इंद्रायणी नदी आहे, पवना धरण या परिसरातले मासे पण कसे चवीला वगैरे कसे? चवीला चांगले असतात आणि मासे हे लोळ्या म्हणा, हे शिंगटे म्हणा, वाम म्हणा, हे सगळ्या पद्धतीने चांगले असतात. तर काही वेळातच या ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते आणि सर्व खेकडे मासे या ठिकाणी विक्री केली जाते. सध्या आता जे खेकडे आहेत, पावसाचा सीझन असन की खेकडे जास्त बाहेर येतात आणि हे खेकडे पकडून आणून या ठिकाणी विकतात. त्यांची रोजीरोटी ही मच्छीमारीवर आहे. मच्छीमारी. बर, तुम्ही माशा व्यतिरिक्त आणखी काय कामं करता? मासे विक्री काहीच नाही, आमचं सगळं मच्छीवर असतं. मच्छीवर जे सगळं अख्खं कुटुंब मच्छीवर चालतं. बर, तुम्हाला घरं वगैरे आहेत? काही घरकुलं घरं बी वगैरे? नाहीये, घरं बी नाहीये. मग मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे काय मागणी केली का तुम्ही? सुनील शेळके काही केली नाही मागणी. आम्ही केली होती घरकुलासाठी, पण ते बी आम्हाला जागा बी मंजूर नाही झाली. जागासाठी केली आम्ही. मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेबांनी जी लोक गायरांमध्ये राहतात, ज्यांना जागा नाही, अशा व्यक्तींसाठी पण घर भेटणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्याकडे जाणार आहे का नाही? आता ते आम्हाला माहिती आहे कुठं जायचं, पण ते नाही माहिती ना. तर हा अशिक्षित समाज आहे. यांचं जगणं म्हणजे मच्छीमारी करणं आणि हंगामी भात लावणी, भात काढणी यामध्ये. बरं, तुम्ही कशा पद्धतीनं जीवन जगता? म्हणजे तुमचं काम वर्षभराचं जीवन कसं असतं का? रोजगार वगैरे काय? रोजगार वगैरे कसं नसतं, कुणाचं बी कर्ज बिर्ज काढून आणि मग हे करतो आम्ही. घरामध्ये तांदूळ बिंदूळ भरणं ते असं असतं आणि मग पाऊस काळ आला की मग मासेमारी करतो. अशा पद्धतीनं हे जिवंत मासे असल्यामुळं जे खरेदी करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते. बर, कोणत्या मासे आहेत? काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं नाव स्वाती जाधव. हे आंबळे आहेत आणि हे लोळे आहेत. आम्ही इंद्रायणी नदीतून पकडून आणतात. इंद्रायणी नदीमधनं पकडून आणतात. हा, काय नाव तुमचं? नाव काय? बर, नाव काय तुमचं? तर हे मितभाषी समाज आहे. फक्त कामाशी मतलब असतं आणि जर आपल्याला मासे नदीतले मासे खायचे असतील तर अवश्य एकदा
कामशेत उड्डाण पुलाजवळ हे लोक विक्रीसाठी मासे आणत असतात. तर आपण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जिवंत मासे भेटू शकतात. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.